तुम्ही स्वतःला कमी समजता का? एक प्रश्न स्वतःला नक्की विचार. तुमच्यामध्ये अजून खूप मोठे काही करण्याची ताकद आहे. आजचा हा व्हिडिओ त्या प्रत्येक महिलेसाठी आहे जिला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. आज मी तुम्हाला असे काही मार्ग सांगणार आहे जे तुमचं आयुष्य नक्कीच बदलू शकते. नमस्कार मैत्रिणींनो, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ हा साधा नाही, कारण या व्हिडिओमधून तुम्हालाही आयुष्यात काहीतरी करायचंच आहे असे मोटिवेशन नक्कीच मिळेल. तर व्हिडिओ नक्की बघा. बऱ्याचदा काय होते, आपण स्त्रिया ह्या कुठे ना कुठेतरी आपल्या मनात भीती बाळगतोच. आपल्याला प्रत्येकालाच कुठल्या ना कुठल्या एखाद्या स्किलची आवड असते, परंतु असे वाटते की मी सक्सेस होईल का, मला लोक नावं ठेवतील का, असे अनेक प्रश्न आपल्या मनात येतात. आणि त्याच प्रश्नावर आज या व्हिडिओमधून प्रश्नचिन्हच जाणार आहे. त्याआधी थोडीशी रिक्वेस्ट आहे, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हाईप द्यायला अजिबात विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. मैत्रिणींनो, स्वतःला कारणे देणे बंद करा, कारण जेव्हा आपण स्वतःला कारणे देतो तेव्हाच आपण खचून जातो. प्रत्येकाला आपापल्या कम्फर्ट झोन मध्ये काम करायची नक्कीच आवड असते. कुणाला कंपनीमध्ये बाहेर जॉब करायला आवडतो, तर कुणाला घरी बसून वर्क फ्रॉम होम करायला आवडतं. परंतु दोन्ही कामामध्ये मेहनत तर आहेच, ते घरी बसून काम असो किंवा बाहेर नोकरी असो. सर्वात अगोदर स्वतःची स्किल ओळखा. आपण कुठल्या कामात जास्त इंटरेस्ट घेतो आणि ते काम आपण पूर्ण करू शकतो का, तुम्ही यावर विचार करा. की महिला कोणतीही कामे करू शकते, तर याचे उत्तर आहे हो. परंतु प्रत्येकाकडे एखादी स्किल अशी असते की जी सर्वांपेक्षा वेगळे काम करते, आणि त्यावरच तुम्ही फोकस करा. तर टाइम हा प्रत्येकाने सारखाच असतो, परंतु त्या टाइमाचे नियोजन कसे करू शकतो हे महत्वाचे आहे. तुम्हाला टाइम मॅनेजमेंटचा व्हिडिओ बघायचा असेल तर चॅनलवरती लॉंग व्हिडिओ आहे, तो नक्कीच बघा. मैत्रिणींनो, तुम्हाला आयुष्यात काय करायचे आहे हे माहीत आहे, तुम्ही फक्त सुरुवात करायला घाबरता. तुम्ही बोलता, माझ्याकडे पैसे नाहीत, मी छोट्या गावामध्ये राहते, माझ्याकडे कोणतीही स्किल नाही. पण मी आज तुम्हाला तुमच्या सर्व समस्यांवर फुल स्टॉप देणार आहे, कारण आज मी तुम्हाला केवळ विचारच नाही तर पैसे कमवण्याचे मार्गही सांगणार आहे. असे मार्ग जे तुम्ही घर बसल्याही सुरू करू शकता. सर्वात पहिले तर गृहिणीसाठी सर्वात मोठ्या संधी आहेत. सर्वात अगोदर मेहंदी काढणे. जर तुम्हाला मेहंदी लावता येत असेल तर ते फक्त एक आवड म्हणून ठेवू नका, त्याचे कामामध्ये सुद्धा कन्वर्ट करा. लग्नाची सीझन असो किंवा घरी कुठलाही प्रोग्राम असो, महिला मेहंदी काढतातच. तुम्हाला अगदी साध्या डिझाईन जरी येत असतील तरी काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही यूट्यूबवरून शिकू शकता. तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप ॲपमध्ये मेहंदी सेवा उपलब्ध असल्याची माहिती देऊ शकता. सुरुवातीला काम थोडे मिळेल, पण एकदा महिला खुश झाल्या की तुम्हाला वारंवार बुकिंग मिळू शकतात. दुसरे काम म्हणजे ट्युशन क्लासेस. तुम्ही ट्युशन क्लासेसही घेऊ शकता. आपल्यामधील बऱ्याच अशा महिला आहेत ज्यांचे चांगले शिक्षण झालेले आहे, परंतु घर संसार सांभाळताना त्या बाहेर नोकरी करू शकत नाही. आजकाल प्रत्येक आई वडील हे दोघेही नोकरी करतात. त्यांना काय पाहिजे, एक सुरक्षित जागा आपल्या मुलांसाठी. सुरुवातीला कमी मुलांपासून सुरुवात करा. त्यांना फक्त शिकवूच नका, तर त्यांना गमतीशीर खेळ, चित्रे काढणे अशामध्ये सुद्धा गुंतवा. मुली स्वतःच बोलतील, मला याच टीचरकडे क्लास लावायचा आहे. प्रत्येक मुलामागे 1500 जरी मिळाले तर 10 मुले असले तर दर महिन्याला तुम्ही 15,000 कमवू शकता. आणखी एक म्हणजे आपल्या भारतीय नारी सप्पे भारी. स्वयंपाकात खूपच सुगरण आहेत. भरपूर लोक घरापासून लांब जॉब करतात. कोणी हॉस्टेलमध्ये शिक्षण घेते तर कुणी बाहेर राहायला आलेलं असते, पण त्यांना घरासारखे जेवण मिळत नाही, म्हणजेच टिफिन सर्व्हिस.
तुम्ही घरचे साधे जेवण जरी बनवले, डाळ भाज्या, तरी लोक घरचे जेवण आवडीने खातात. त्याचबरोबर तुम्ही खाद्यपदार्थाचा व्यवसाय सुद्धा सुरू करू शकता, जसे घरगुती पापड, लोणचे, मसाले इत्यादी. प्रत्येकाचे छोटे पॅकेट बनवा. ते शेजारी, नातेवाईक आणि जवळच्या किराणा दुकानांमध्ये सेल करा. लोक विकत घेतील, चव बघतील आणि आवडले तर ते पुन्हा पुन्हा विकत घेतील. त्याचबरोबर ज्या महिला सोशल मीडियावर कम्फर्ट असतील त्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नक्कीच जॉईन करू शकता. तिथे तुम्ही कुकिंग व्हिडिओ सुद्धा टाकू शकता, डान्स रील्स टाकू शकता. त्याचबरोबर एखाद्या प्रोडक्टची ॲड करून पैसे सुद्धा कमवू शकता. परंतु प्रत्येक कामाला सक्सेस होण्यासाठी हा वेळ लागतो. तसेच तुम्ही शिलाई काम सुद्धा करू शकता. आजकाल खूप ट्रेंड आलेत. प्रत्येक महिला ड्रेस शिवतात, प्रत्येक ट्रेंडिंग फॅशनचे ब्लाऊज शिवतात. तसेच रेडीमेड कपडे असतील तर त्यांना फिटिंग करतातच. या सर्वांचा फायदा हा शिलाई मशीनवर नक्कीच होतो. शिलाई करणाऱ्या महिला याचा जर फायदा घेतला तर त्यांना या कामांमधून खूप लाभ होऊ शकतो. सुरुवातीला कमी कामे मिळतील, नंतर हळूहळू तुम्हाला मोठे कामे सुद्धा मिळू शकतात. असेच आणखी एक म्हणजे सौंदर्य सेवा. आजकाल महिला त्यांच्या धावपळीच्या जीवनात एवढ्या व्यस्त झाल्या आहेत, म्हणून महिला ह्या स्वतःच्या सोयीनुसार घरी सौंदर्याची कामे करतात. तुम्ही घरपोच सेवा उपलब्ध ठेवा. जर तुम्हाला दररोज 3-4 ग्राहक मिळाले तर तुम्ही 800 ते 1000 नक्कीच कमवू शकता. ज्या दिवशी तुम्ही स्वतःचे कष्ट करून कमवायला लागाल त्या दिवशी तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि ओळखही निर्माण होईल. असे बरेचशी कामे आहेत जे तुम्ही घर बसल्या करू शकता. जसे की घरी साबणे तयार करून विकू शकता, होम क्लिनिंग चालू करू शकता, मेकअप ऑर्डर घेऊ शकता, स्वतःचे कपडे शिवून हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सेल करू शकता. इत्यादी कामे आहेत ज्यामधून तुम्ही तुमची स्वतःची ओळख निर्माण करू शकता, सोबत कमाईही करू शकता. आजपासून पुढे कोणतेही स्वतःला कारणे देऊ नका, कोणतीही भीती वाटू देऊ नका. फक्त एकच निर्णय की मी आता सुरुवात करेन. का? कारण लक्षात ठेवा, जो आज विचार करतो तो तिथे अडकून राहतो. स्वप्न पाहायचं की ते सत्यातही उतरवायचं ही स्वतःच्या हातात असतं. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. तुम्हाला यामधील कोणत्या कामाची आवड आहे ती सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूयात अशाच मोटिवेशन नवीन